वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। आज कोकणामध्ये सर्वत्र विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या। तर 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय। त्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या। मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील 3615 लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। पावसाचा अलर्ट आणि पूर परिस्थितीच्या धोक्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांचं स्थलांतरण करण्यात आलंय। दरम्यान मांजरा, तेरणा, दुधना नद्यांना पूर आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी शिरण्याचा धोका आहे। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे पाडळीतील नागरिकांचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलंय। घराने पाणी शिरलंय, गुडघीत काल पाणी घराने भिताला पडलेलं। इथं ग्रामपंचायतच्या तहसीलदार साहेबांनी सर्वे केला आणि काम ठेवले। काय अशा झाला टोपले पाते घालतो तसे फळे। सोलापुरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं असून संसार उघड्यावर पडले। या नुकसानग्रस्तांना सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिलंय। तसंच सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचं आश्वासन देखील कृषी मंत्र्यांनी दिलंय। राज्याचे कृषी मंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ठिकठिकाणी ते पाहणी करतात। खरं तर गुडघाभर पाण्यातून त्यांनी आता पाहणी केली आणि त्यानंतर आता ट्रॅक्टरमध्ये एका गावामध्ये, नांदगाव गावामध्ये ते पाहणी करतात। मामा, सगळीकडे पाणी करताय तुम्ही, गुडघ्याभर पाण्यात गेलात। आता ही उद्ध्वस्त झालेली शेती सगळी ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघताय तुम्ही। 100% खरं आहे की अतिवृष्टीचा फटका हा राज्याला तर बसलेलाच आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा जास्त फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसलेला आहे। साधारणतः 10,20,000 एकर शेतीला सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण समोर पाहतोय की आपण समोर ही नदी आहे, नदीला अचानक मोठा पूर आल्यामुळं इकडं 2.5 किलोमीटर, पलीकडे साईडला 2.5 किलोमीटर असं हे केलेलं आहे। इथं ऊस बीस सगळी पिकं, सगळ्या विहिरी, सगळ्या मोटरी हे वाहून गेलेले आहे। पशुधनाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहण्याची अपेक्षा जी आहे ते कृषी मंत्री या ठिकाणी करतायत। आमदार राजू खरे असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील, या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन ते पाहणी करतायत। मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक भागात जात आहेत आणि पाहणी करून शेतकऱ्यांना एक धीर देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत। कॅमेरा पर्सन अयुब कागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, नांदगाव, मोहोळ। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी साडेगावच्या शिवारामध्ये कयाधू नदीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत असं सांगितलं। जिल्ह्यातील 30 पैकी 19 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे। धाराशिवच्या लासोना गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीची भिंत कोसळली। अगोदरच मोडकळीला आलेल्या शाळेची पावसामुळे पडझड झाली। पावसामुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। पावसामुळे शाळेला गळती, प्रत्येक वर्गखोलीमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं। यासोबतच बुलेटिनमध्ये